श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांची खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थ आणि स्वामींची लीला तर अगाध आहे. ज्या भक्ताने मनापासून स्वामी सेवेचा मार्ग पकडलेला आहे त्या भक्तांच्या आयुष्याचा संपूर्ण भार हे साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ चालवत असतात. त्या भक्तांच्या आयुष्यामध्ये जे काही सुख दुःख आनंद संकटे दुःख या प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी पावलोपावली आपल्या भक्तांना मदत करत असतात आणि आपल्या भक्तांना प्रत्येक गोष्टीतून तारून नेत असतात. हे प्रत्येक अनुभवातून प्रत्येक स्वामी भक्तांना समजते. कारण जे स्वामी सेवेकरी आहेत त्यांना माहीत आहे की स्वामींची लीला काय आहे आणि स्वामी आपल्या भक्तांच्या आयुष्यामध्ये आले की कोणकोणते सुंदर सुंदर अनुभव देतात हे प्रत्येक स्वामी भक्तांना माहीत आहे. आणि त्याचबरोबर स्वामी आपल्या भक्तांसाठी अशक्यही शक्य करणारे स्वामी आहेत. आणि जेव्हा स्वामी चमत्कार करत असतात तेव्हा खूप सुंदर सुंदर आपल्या भक्तांना अनुभव देखील देऊन जात असतात. आजचा अनुभव देखील तितकाच सुंदर आणि गोड आहे. आजचा अनुभव सुंदर अशा एका स्वामी भक्त ताईंचा आहे आणि ती ताईंचं नाव हे नंदाबाई तायडे आहे. त्या ताईंनी आपल्या चॅनलवर अगोदर देखील भरपूर अनुभव शेअर केलेले आहेत आणि त्या राहणाऱ्या संभाजीनगर येथील आहेत. चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये आलेले स्वामींचे अनुभव ऐकूया ताईंच्याच शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ताई कशा? मी एकदम मस्त आहे. तुम्ही कसे आहात? हो मी मस्त आहे. आता आले आठवण आलती. मी अनुभवच नव्हतं सांगितलं. आता बरेच दिवस झाले. सांगायचंच नव्हतं. आताच मला एक मोठा अनुभव आहे माझा. तो आल्याशिवाय मला सांगायचंच नव्हता. पण मग हो नातू म्हणतो तो अनुभव सांगितलंच नाही. मला आवडतो तुझा अनुभव. तू सांगितलंच नाही. हा छोटे मोठे भरपूर आहे पण म्हणलं आता सांगून टाकते काही थोडी. बरं बरं चालेल की मग. ताई नाव काय का नको? सांगते ना. आहे ना पाहिलं तुमच्याकडं सांगू? नाही माझ्याकडे तर आहे की नाव पण ऐकणार आहेत त्यांना समजलं पाहिजे. नंदाबाई तायडे. नंदाबाई तायडे संभाजीनगर. मी सांगते पुढे. ते सगळं ऐकतं समजा हे नाव मग. हो ना हो ना. हो काय आले अनुभव? काही नाही. मी परवाच बाहेर गावी गेलते कार्यक्रम होता मला. आणि कार्यक्रमात फोन बी अचानक आला. म्हणजे काहीच नाही असं ध्यानीमानी नसताना पण मग जायचंच होतं. मग गेले मी तर मग सकाळी तुम्हाला सांगितलेलंच आहे मी अनुभवात. मी स्वामीशिवाय मी असं निघतच नाही बाहेर. हो ना हो ना. स्वामीला बरोबर घेते निघते. गाव आहे 4-5 किलोमीटर बस स्टँड लोक जावं लागतं. मधून आपल्या काही मोटरसायकल काही असलं नाही तर पायी असं जाते मी. तुम्ही एकटेच गेला होता का? मग मुलं बाहेर राहतात ना. हो ना म्हणूनच की तुम्ही एकटेच विचारलं. हा मी एकटेच गेले होते. मग स्वामींना म्हणजे अर्जंट 12 वाजेपर्यंत कार्यक्रमाला जायचं होतं आम्हाला. 50-60 किलोमीटर इतकं अंतरावर जायचं होतं. आणि किती वाजता तुम्ही घरून? मी घरून निघाले 7:30ला. कन्नडला मुलगा राहतो मोठा. तिथून त्याला घेऊन मग आम्हाला गाडीवर जायचं होतं. मग स्वामीला म्हणलं स्वामी आता तुम्ही माझ्या बरोबर आहेस. आता तुम्हीच नियोजन राहतं तुमच्याकडेच काय आहे काय नाही. आता जायचं मला बस स्टँडला. इथून गेले ना ताई. आता खेडेगावाचं जे बस स्टँड आहे का तिथेच लगी एक वाहन आलं. ते वाहन उभं राहिलं. चला मग लगी ते आमच्या बस स्टँडला गेले तिथं. तिथं मग म्हणलं स्वामींना एकदम भारी नियोजन केलं म्हणलं माझं. आता माहितीच आहे स्वामीचं नियोजन आपल्याला सगळं. हो ना हो ना. मग तिथं गेल्यावर बस काही आलीच नाही. 1 तास 1.5 तास. अरे बाप. म्हणलं स्वामी तुम्ही आता हे नियोजन केलं भारी. या नियोजनला काय झालं आता माझं इथं. तिकडं कार्यक्रम तर माझा तिथे पोहोचले माझे मी कार्यक्रमाला. असं स्वामीला म्हटलं. मग बस आली.
आणि मग बस आली, मी गेले आणि ताई माझ्या मुलाचंच आटकलं नव्हतं तिथं. म्हणलं स्वामीलाच मग स्वामीला सगळं माहिती असतं. स्वामीला वाटलं तू तिथं जाऊन बी काय करशील ती. हो ना, तिथं मुलाचंच उरकलेलं नाही म्हटल्यानंतर. मग ते आता स्वामीला माहितीच होतं ना, मग स्वामीचं नियोजनच असतं ते. हो ना, हो ना. मग गुरुवार होता. परवा गुरुवारच होता ना. मग गेलो आम्ही त्या कार्यक्रमाला, पोहोचलो तिथं. मग व्यवस्थित झालं सगळं. मग वापस आलो आम्ही 5:30ला. 5:30ला आम्ही कन्नडमध्ये आलो. आमचा तालुका आहे ना, तिथं राहतो मुलगा तिथं. बरं. तिथं मठ आहे. स्वामीचं केंद्र ते. आणि मग असं मनात इच्छा होती स्वामी जायची. मग असं आमची एक सुनबाई राहते, म्हणजे आमच्या पुतण्याची, तिथं गेलते मी थोडीशी भेटायला. बरं. मग तिला सांगितलं, म्हणलं मला इथून का ग केंद्र किती लांब आहे, मी इथून पायी जाते. मग माझा मुलगा परत न्यायला आला तिथं. म्हणे बाप तुम्ही एवढं महिला केंद्रात घेऊन जा. हा म्हणे. मग तो आला मला घेऊन. तिथे गेलो आम्ही. तर 6:30चा आरतीच टाइम होतो गुरुवारी. गुरुवार होता. तर मग त्या आरतीला पूर्ण लोक उभे होते तिथे आरतीसाठी पूर्ण केंद्रात. म्हणलं आता मुलगा इतकं थांबणार नाही. बाहेरून दिसलं मला. म्हणलं आता त्याला त्याचे ते मुलं नेऊन सोडले ट्युशनला ते आणायचे टाइम लागेल. मग त्याला म्हणलं तू इथून दर्शन घे आणि तू जाय वापस, मला सोड, मी येऊन जाईन आता घरी. मग मला सोडलं. मग ताई तिथं 1-1.5 तास लागला. आरती झाली, सगळं व्यवस्थित झालं. तिथं माझं इतकं मन भरून गेलं तुम्हाला काय सांगू. अचानक माहित नाही काही नाही स्वामीची आरती भेटली मला. हो ना. म्हणजे मी पण तेच म्हणणार होते, तुम्ही नेमकं आरतीलाच पोहोचला तिथं. आरतीलाच पोहोचले. आणि बघा ना कसं नियोजन आहे स्वामीचं. काही आहे का ते नियोजन. इतकं भारी राहतं स्वामीचं नियोजन ताई. हो ना. स्वामींचं नियोजन म्हणजे ते ब्रह्मांड चालवतात. आणि ती आरती चालू होती ना, म्हणजे बरंच तिनं घेतलं. आता मला काही एवढं मी केंद्रात जात नाही, ती इतकं माहिती नाही. आता ते जे स्वामी सेवेकरी ते पूर्ण व्यवस्थित करतात तिथं. हो. आता मी एवढं आरती, तर माझी नजर जे उभे होते ना, तर ते स्वामीचे फोटो काही हल्ली नाही काही. आरती म्हणायचे, पण मग ते स्वामी नजर माझी तिथून हल्लीच नाही. पूर्ण इतका आनंद झाला मला. केंद्रात आरती भेटली म्हणलं स्वामीची. हो ना. आता माझी मी तर करते, मनात राहते, आपल्या घरात करते, पण केंद्रातली भेटलं म्हणजे इतका आनंद झाला मला. हो ना. नेमकं टायमिंग पण बघा किती सुंदर. टायमिंगला तुम्ही आरतीच्या टायमिंगला पोहोचला तिथं. हो. आणि मग प्रसाद घेतला तिथं. मग आले घरी. मग सांगितलं सुनबाईला ते. म्हणे बरं झालं तुमची आरती झाली. म्हणजे आरतीची वेळ तुम्ही तिथं गेले. मग आले. हा एक अनुभव होता माझा. छोटे मोठे अनुभव भरपूर येतात माझे. दिवा मी कोणता बी दिवा लावला ना, आपली नंदादीप लावा, निरंजनी लावा. आता श्रावण महिन्याचं मी आपले ते जुने दगडाचे दिवे राहतात ना, ते पहिले नवरात्रामध्ये लावायचो आपण. हो. तो दिवा आहे माझ्याकडे जुना, आमच्या सासूबाईच्या हातचा. तो दिवा लावते, तर त्या दिव्यात सुद्धा ताई मला फुलं आहे आता, त्या दगडाच्या दिव्यात सुद्धा. अरे वा. हो. आपल्या नंदादीप मध्ये येत्या, फुलवातीमध्ये फुलं येत्या मला सगळं. म्हणजे आता मी असंच हे अनुभव ऐकते ना, मग मला एक जणी काय नाही, तुम्ही ते मोठा दिवा लावते ना म्हणून ते फुलं येतात म्हणे. मग तसं म्हटल्यावर मी काय केलं, मग छोटासा दिवा लावला एक दिवस. मग म्हणलं आपण बघू बरं आता काय तर. काही छोट्या दिव्यात सुद्धा इतकी छान फुलं आली. अहो किती मोठा लावला तरी काय कायच्या दिव्यात फुल येत नाही. वात पूर्ण जळून जाते पण फुल येत नाही. आणि आता हे श्रावण महिन्याचं ते 1 महिनाभर दिवा लावतो ना, आता दगडाचा दिवा लावलेला आहे मी देवापाशी. तर ताई त्या दिव्यात सुद्धा मी तुम्हाला टाकते मी सगळे फोटो माझे दिव्यातले फुलाचे. हो. तर त्याच्यात सुद्धा इतकं छान फुले येऊ राहिले ते दिव्यात पण ताई. अरे वा. हो. आता 2 दिवस काही तुमचं आज बघितले 2 व्हिडिओ. काल परवा मला टाइमच नाही भेटला. मी गेलते ना बाहेर. ती जायची यायची गडबड आणि ते कार्यक्रम. आज तो कालचा व्हिडिओ बघितला. इतकं छान होता त्या बाईचा ताईचा व्हिडिओ. काल टाकलेला होता वाटतं तुम्ही. हो. स्वामी अनुभव देतात ना सुंदर ताई. त्या ताई म्हणे मी शेगावला त्या गाडीत बसली होती, तो अनुभव ऐकला मी. छान होता तो अनुभव पण. हो. आपले स्वामी आहेत पाठीशी, ते देतात सुंदर अनुभव ताई. तो स्वामीची ताई आपण जे स्वामी सेवेकरी आता आजपर्यंत जेवढे, ते स्वामीची इच्छा असल्याशिवाय ते सगळं स्वामी सेवेकरी होत नाही बरं ते. हो ना. त्यांची इच्छा असते स्वामींची, त्यांची इच्छा असते तेव्हाच ते त्यांची सेवेत घेते ती. म्हणजे मला अनुभवले मी आता, मला अनुभव आला तो.
हा हा हा. त्यांच्या इच्छेशिवाय हो काहीच होत नाही ना हो ताई. हो. आपण भक्ती आता कोणती भक्ती केली तर एकच आपल्या मार्ग कसा राहतो, फक्त आपल्या आपण म्हणतो आपण गणपतीची करतो, महादेवाची, हे आपण जेवढे भक्ती केल्या देव ते एकच आला आणि फक्त हे मार्ग वेगवेगळे दाखवले आपल्याला, तेव्हा त्या भक्तीनं आपण एकाच ठिकाणी जातो सगळे. हो 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 हो. अगदी हो. बरोबर. तुम्ही स्वामीची भक्ती करा, तुम्ही कोणत्या देवाची भक्ती करा, हो आपल्याला सगळ्यांना एकाच ठिकाणी जातो, आपली हो आपली हो. भक्ती एकाच ठिकाणी पोहोचते. हो ना हो ना. करणं महत्वाचं आहे ना. हो. आणि मनात भाव ठेवायचा, अंतःकरणापासून ठेवायचा. आपल्याकडून झाली समजा भक्ती आपल्याकडून, पण आपलं कर्म करून आपण भक्ती केली तर ती तर लय आवडती हो ना. स्वामीला, म्हणजे सर्व देवाला आवडते. हो ना हो ना. ते अगोदर म्हणतातच ना, तुमचे कर्म अगोदर प्रामाणिक ठेवा. हा, आता काही काही तुमचे व्हिडिओ बघते ते म्हणतात आम्हाला वाचता येत नाही, मग आम्ही कशी भक्ती करा. तर ताई जरी वाचता येत नाही त्यांना, आता काही काही ताईंना नाही येत ना, हं, हं. तर त्यांनी नामस्मरण बी जर केलं ना अंतःकरणातून, हो हो हो. तर ते पण स्वामीला आवडतं. हो ना. नामस्मरण सुद्धा आवडतं स्वामीला. हो ना. आपल्या चॅनलवर आहेत ना अनुभव. फक्त नामस्मरण करणाऱ्यांना सुद्धा किती छान अनुभव दिलेत हो, स्वामी. कारण त्यांना वाचता येत नाही, त्याला विलाच नाही, त्यांना त्याच्याकडून भक्ती होत नाही. हो ना. आणि त्यांची अंतःकरणातून त्यांची ते राहते की मला भक्ती करायची आहे, तर ते स्वामीला ते जास्त प्रिय येते. हो ना हो ना. त्यांचं अंतःकरणात किती भाव आहे त्यांचा आपला स्वामीबद्दल. हो ना. तेव्हाच स्वामी अनुभव देतात ना सुंदर सुंदर. हो. आता तुमच्या नातवाला पण बघा बरं स्वामींचं किती वेड लागलंय. हो ना, तू अनुभवच मी सांगितला म्हणे, आता आली ना भेटून मी. हा हा. आणि ते गेलं का ते दिव्यातलं दिवास लावायला लागतो, दिव्यातलेच फुलंच दाखव म्हणे, दिव्यातली फुलंच दाखव. बस ते मी गेले का तिथे तेच राहत आमचं. असू द्या ना. ते दिव्यातलेच फुलं बघत राहतो बाई. इथं आला ना हा. तर इतके छान फुलं आले इथं आमच्या गावी. म्हणजे आता येते एखाद दिवस, आता आलता माग देवीचं दर्शन घ्यायला ना, हा हा हा. एक दिवस भर होता, तर त्या दिवशी इतकं छान फुलं आले ताई, तो यायच्या अगोदरच हा हा. दिव्यात. हा हा. आणि लगे मग फोन घेऊनच बसत राहतो ते फोटो काढायला तो दिव्यामध्ये. आता तुम्ही गेल्या वेळेस म्हटला तुमच्या नातवाने फोटो काढलेत म्हणजे चित्र काढले स्वामींचं, ते नाही पाठवलं. नाही काढायचे अजून त्याला. आज सांगितलं त्यांना आम्ही काढतो म्हणे, कारण ते स्कूल आहे ना, तर स्कूल मधला अभ्यास आणि ते जास्त राहतो. हा हा हा. मी हा. गेल्या फोटो व्हिडिओ टाकताना वाट पाहिजे तुमच्या फोटोची, पण तुमचं. नाही, हा बघितली, पण मग ते का आता मी परवाच म्हटलं ना त्याला, हम्म तर तो म्हणे मी काढून देतो. आणि म्हणलं फोनवर टाक, मग मी त्या ताईला टाकून म्हणलं फोनवर. हा काढणार आहे तो. हो. हा हा हा. म्हणजे हा, काढल म्हणे मी ते फोटो. वगैरे छान काढतो का तो? हा, ड्रॉइंगची लय आवडी त्याला ताई. त्याचा अभ्यास सोडून तो त्याची मम्मी रागवती त्याला, अरे बाबा तू इकडं अभ्यास कर, ते कर ना. त्याचं ड्रॉइंग इतकं आवडी त्याला, तुम्हाला काय सांगू. हा हा. पूर्ण घरातले त्यानं पूर्ण चित्र काढले त्यानं आमची त्या ड्रॉइंग मध्ये पूर्ण. अरे आपले चेहरे ते पूर्ण करतो तो. हा हा. त्याच्या मम्मीचे, त्याच्या पप्पाचे, बहीण, त्याचं स्वतःचं. हा. त्याला दिसलं ते करतो तो. गणपती, आपली महालक्ष्मी, ते सगळं करतो. ते स्वामी तर काही चित्र काढायला काहीच नाही त्याला. हो ना हो ना. घरातील लोकांची काढतोय म्हटल्यानंतर येणार की आवड आहे हो, मनापासून केलेली आवड गोष्ट आहे. नेहमी हो. सुंदरच असते ना हो ताई. हा, आणि त्याला असं म्हणजे त्याचं इतकं स्वभाव तडतडा होता लहानपणापासून ना. हा हा. आता त्याचं तर वय मोठं होत चाललं. हा हा. आणि थोडं आता ही स्वामी सेवा ते आता चांगलं शांत झालं. आता मस्त व्यवस्थित बोलणं ते सगळं व्यवस्थित येतं आता. हा हा हा. अरे वा, छान झालं. हा. किती वर्षाचा? आता तो काय तरी असं 8-9 वर्षाचा असं. हा हा. म्हणजे नाही लय छोटासाच आहे. हा, छोटासा आहे. आता स्कूलमध्ये जातो. स्कूलमध्ये जायला बी इतकं धिंगाणा करतो सकाळी. अहो, ते लहानच आहे ना हो. हो. नाही, त्याच्यात काय झालं, त्याची मम्मी पण स्कूलमध्ये जाते ना, मग ते सर्व संघच निघाते आवरून डबे ते. हा. मग पूर्ण गोंधळ होऊन जातो निघाला, कारण तिला बी तिचं आटपाचं राहत, त्यांचं दोघांचं आटपत्यात, मुलांचं आटपाचं. घाई घाई होते ना. हा, घाई होती. मग तिला त्याची मम्मीला वाटतं तुझं तू आटपून घे दप्तर ते सगळं व्यवस्थित कर, सगळं मलाच करावं लागतं तुझं. हा हा हा. तर तो इतका चिडचिड करतो निघायचं आम्हाला. हा हा. त्याच्यामुळे चिडचिडपणा होतोय घरात. हा, नाही आता कमी झाला ताई. आता स्वामी सेवेचं बी ना, त्याला इतकं पहिलंच देवाच्या विरोधात होता तो देवाच्या. हा हा. आपला दिवा लावलेला तो भिजून टाकायचा. अरे बापरे. हो, असा करतात तो. देवाचे मूर्त्या काढायचा. आम्हाला काय वाटे याला काहीतरी असं काही असं, पण आता आमच्या मुलाचं असं त्यांचा भाव बसत नाही ना कुठं जायला पाहायला. हो ना हो ना. विश्वास नाही.
आता मला वाटलं काहीतरी याला असेल बा त्याच्यामुळेच असं हा करतो. हा हा तर माझ्या मनात बी इच्छा गंज आहे, पण म्हणलं मग ते मुलाला म्हणलं आपण याला कुठं दाखवू रे, काही आता कोणी सांगेन काही. हा. किंवा म्हणे काही कशाच काही नाही त्या स्वभाव तसाच आहे. हा हा पण ताई मग त्याच्यामुळे मी म्हणलं जाऊ दे आता आपण स्वामीचंच पाहू आपण ते करून. हम्म. मग त्याच्यामुळे मी स्वामीलाच म्हणजे स्वामीला सांगायचे माझा नातू असा आहे, तुम्ही ते करा त्याला. तर बघा ताई आता इतकी आवड झाली त्याला स्वामीची. आता स्वामीच्या यांना इतकं ते झालं त्याला कुठं न्यायचं काम बी नाही पडली. हो ना, डायरेक्ट स्वामींनी जवळच घेतला त्याला. हो, आणि कारण ते आता शिक्षण ते म्हणलं ते त्यांचा असं भाव बसत नाही कुठं न्यायला न्यायला. हा 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 आम्हाला वाटलं याचं का आपण कुठं एखाद्या देवाजवळ कुठं आरती कुठं काहीतरी पाहू आपण याचं काही आसन म्हणजे याचं पूर्ण देवाच्या विरोधात वागायचं तो. हो 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 हो. अगरबत्ती घेऊन टाकायचा, पूर्ण अगरबत्ती घेऊन कुठं लावायचं घरात, एकदा सोप्याला लावून स्वपा जाळायला, म्हणजे इतकी भीती वाटायची. अरे बापरे. हा 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 म्हणजे हा काहीतरी घरात करत. हा. हो, देवा पुढे मोठे कागदाचं गंज करायचा, जाळ करायचा, म्हणजे विचित्र करायचं असं देवाचे. घाबरण्यासारखंच आहे ना ताई. हो, पण आता ताई आता ते स्वामीजीच्यात आले ना मी, म्हणजे आता त्याच्यासाठीच केलं मी ते. पण व्यवस्थित झालं खरं. मला आहे ना खरंच अनुभव दिला स्वामीना. तसंच असतं ना ताई, एकदा अनुभव देतात स्वामी, तिथून पुढे मग पावलं पावली देत राहतात. हो, त्याला कारण कुठंच नेलं नाही आई, मग कुठं दाखवायचंच काम नाही पडलं त्याला. कारण आता ते त्याला आवड लागली ना ताई. आवड लागली ना, मग ते स्वामीचंच परिवर्तन झालं ना ते. हो ना, ते चमत्कारच झाला ना ताई. हो, तुमच्या सेवेचा चमत्कार तिकडं झाला, कारण त्याच्यासाठी केली होती ना तुम्ही सेवा. हो, सेवा त्याच्यासाठीच केली होती मी. पण ताई माझा एक अनुभव तोच कसा येत नाही कारण मला ते काही आता एवढं सांगत नाही मी. तेवढा अनुभव आला पाहिजे मला. मी करते तेच ते म्हणजे कारण आमचा घरातला नाही तो मला. माझा स्वभाव कसा आहे, मला जर बाहेरचं कोणाचं असं काही जर असलं मला म्हणजे असं अंतःकरणातून माझा जीव तुटतो. कोणी असो, मला कसं वाटतं याचं चांगलं झालं पाहिजे. मी मनातल्या मनात स्वामीला ते करते, स्वामी नका त्यांचं चांगलं उद्या, कोणाला नको असेल त्याचं बरं उद्या. त्याचं काही म्हणजे मी त्याला नाही माहिती राहत काही, पण माझ्या स्वतःच्या मनात राहत ती. नाही अहो, स्वामी सेवेकरी तसेच असतात, हळव्या मनाचे असतात. दुसऱ्यांचा भल्याचा विचार, चांगल्याचाच विचार करत असतात नेहमी ताई. हो, एक व्यक्ती होती, त्या व्यक्तीसाठी मी म्हणजे आपलीच होती, जवळचीच होती. आपल्या नातेवाईकातलीच. ते स्वामी सुरुवातीला मी स्वामी सेवेत आल्यापासून मी करायचे स्वामी म्हणलं. स्वामीची सेवेत आल्या ना, पण त्या व्यक्तीला फरक पडला. कारण आता ते उघड सांगितलं, त्यांना आवडत नाही लोकांना असं. तर पण एक आहे ना अजून ते काही तिथं फरक पडा ना. हो ना, त्यांचं पण काहीतरी प्रारब्ध असेल ना ताई. नाही मग ते स्वामीला माझी मी सांगते स्वामीला, स्वामी तेवढे माझी इच्छा पूर्ण करा तुम्ही. अहो पण तुम्ही सांगा ताई, त्यांनी पण थोडं केलं पाहिजे की नाही. नाही त्या आता त्या घरात आहे ना, त्यांची ते घरचे बाई ते करता, पण ते स्वतः त्यांना कळत नाही ना ते काय आपण करायचं म्हणून, ते कळत नाही त्यांना. तुम्ही सांगायचं बाबा नामस्मरण करा, हे स्वामी समर्थ. ते स्वतः नाही करू शकत, घरातले व्यक्ती करते पण ते स्वतः नाही करू शकत. मग ते काय झालं आता, मला तेवढाच अनुभव घ्यायचा आहे. तो अनुभव आला का मला, मग मी मस्त असं सांगन, लगे आनंदानं सांगन शेअर करून. हो, तो पण येईल की ताई अनुभव. आणि तुम्ही नातवाची काय सेवा केली होती ताई? सेवा आहे ताई माझी काहीच नाही, मी सगळ्यासाठी तेच सांगते. कारण तुम्हाला माहिती माझे मिस्टर मी तुम्हाला सांगितलेलं आहे आजारी आहे ते. हो माहिती. मला मी पण मला पण शुगर आहे ते, म्हणजे माझं पण तब्येत तशी आहे. मी सकाळी उठून ये ना, तर मला आपले काम आटपले घरातले. आता मी एकटीच राहते, तर मला त्यांच्या गोळ्या, त्यांचं जेवणाचं नाश्ता ते बरोबर व्यवस्थित करायला लागतं सकाळी. हो ना. माझी आपली नित्य सेवा करते आपली दररोजची. मिस्टराचं आवरते. सकाळ संध्याकाळ दुपारी तुम्ही जेवण करून घ्या, ते करा, त्यांची व्यवस्था. मला मुलांनी सांगितले तू काहीच काम नको करू, फक्त त्यांचं व्यवस्थित करायचं सगळं, गोळ्या औषधी ते. नाही ते मग याच्यात काय होतं, मला ते संकल्प करून ती सेवा नाही होत माझ्याकडे. तसं नसतं ताई, संकल्प करून करावे असं नाही, काय करणं महत्वाचं असतं. आणि मग माझं मी काय करते, माझं अंतःकरणात तर माझं स्वामीचं इथून तर आपोआप आवाज येतो बरं का माझं अंतःकरणातून. मी एकटे असो कुठं असो, मी वाटाणा चालली तर माझं ते मध्ये आपलं अंतःकरण आहे ना, तिथून स्वामी स्वामी असा आवाज मला सुद्धा असं ते होत होतं मधून, तो आपोआप आवाज येतो माझा तो. म्हणजे अशी माझी सेवा आहे. माझं आता माझ्याकडं फोनवर मी लावते, सकाळ उठल्यापासून लावेल राहतं माझं
पहिलं उठल्यावर पहिलं मी व्यंकटेश स्तोत्र लावते. हा 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 ते लावलं का मग ते माझं काम चालू राहतं, ते ऐकणं चालू राहतं. हम्म मग ते झालं का मग आपलं घरकोष्ठाधार ते स्तोत्र, हम्म आपली स्वामीची सेवा, हे आपल्याला जे लावायचं ते आपलं तारक मंत्र, मग संध्याकाळी हरिपाठ, तारक मंत्र माझं पूर्ण फोनवर 21 वेळेस असं पूर्ण फोनवरच करते मी आणि ऐकते मी ताई. हा 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 फोनवर चालू राहतं, ऐकते आणि माझं काम रुटीन चालू राहते. सगळं मिस्टराची सेवा होती, हो हो आपलं सगळं सगळं पूर्ण व्यवस्थित होऊन जातं सगळं. पण मग नामस्मरणच जास्त आहे माझं. हा 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 नाही तसं नसतं काय, सेवा काय जास्त बसूनच करावी असं पण नसतं ताई. तुम्ही करताय हे पण खूप आहे ना. हा आणि मी आता मळ्यात पण गेले का मी मळ्यात ते फोन जवळच राहतो ना, हा मला लगेच जे समोर व्हिडिओ आला ते आपल्या स्वामीचं येऊ, दत्ताचं येऊ, कोणता येऊ, माझं ते लावेल राहतं दिवसभर. त्याची माझं विनाकारण दुसरं डोकं जात नाही. हा 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 नाही छान आहे. कुठंच म्हणजे बाहेर माझं पूर्ण दिवस पूर्ण जातो ना, माझा याच्यातच जातो, नामस्मरणातच दिवस जातो मग. हा हा नाही पण आणि मी कसं तेच मग म्हटलं. आता ते काही ताई म्हणताना वाचता येत नाही, हा हा तर त्यांना पण म्हणजे ज्यांना वाचता येत नाही काही नाही त्यांनी पण नामस्मरण मी ऐकलं बी ना आणि आपल्या मुखातून बी केलं तरी चालतं. हो ना. आपलं काय तो मंत्र स्वामी समर्थ मंत्र म्हणायचा राहतो, आपल्याला काय करायचं राहतं, आपल्या तोंडात नेहमी ठेवायचा तो मंत्र. हो ना पण मी काय म्हटलं, तुमच्या नातवासारखं जर एखादाचा मुलगा असेल तर तुम्ही काय सेवा केली म्हणजे त्यांना पण एक मार्गदर्शन होईल ना ताई. स्वामी पुढे बसते मी बरं का. स्वामी तुम्हाला सगळं माहिती आहे. आता स्वामीला अशी म्हणते मी, माझी कोणती जर समस्या आहे तुम्हाला, आता मी तुम्हाला काय मागते तुम्हाला स्वामी माहिती आहे ना. मी स्वतःसाठी नाही मागत मी स्वामी, आता मी माझ्या नातवासाठी मागते. तुम्ही ना त्याचं परिवर्तन करा त्याच्या स्वभावामध्ये. त्याला काय आहे तुम्ही ते जाणून घ्या त्याचं. ते असं का करत होता तुम्ही ते जाणून घ्या आणि तुम्ही त्याच्या स्वभावात तुम्ही त्याचं काही परिवर्तन करा तुम्ही. स्वामी माझी ही इच्छा आहे तुमच्याकडं. हा आणि जी सेवा करतात ती सेवा चालूच असते आपली मोबाईलवर. हो आपली दररोजची रुटीन सेवेची, आपलं नामस्मरण, आपले देवपूजा, ते माझं किती वेळ सकाळी कामं चालतं, देव असले चालतं. आपली आंघोळ केली का आपली देवपूजा करून घ्यायची आणि आपलं स्वामी समर्थ हे नामस्मरण माझे तर तुम्हाला सांगितलं आपोआप येतच माझं ते. हो हो हा उठल्यापासून चालू राहतं. स्वामी सेवेच्या अगोदर बी ताई मी पहिले बी हरिपाठ ते माझं असं पहिले फक्त माझं स्वामीचं नाव नव्हतं माझ्या तोंडात. माझं आपलं शंकराची भक्ती, गणपतीचं हे पूर्ण पहिले बी अगोदर होत असते. हो 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 हा ना आता स्वामी सेवेत आल्यावर काय झालं, आता स्वामीला जी सेवा केली का ती पूर्ण देवाला पोहोचतो राहिली ती. महादेवाला, गणपतीला. आता माझं जे येते ना आता पोळीवर ते आता लक्ष्मीचं येईल, काय लक्ष्मीच्या येत्या, गणपतीची येते, कोणती बी येते माझ्या याच्यावर. असं नाही स्वामीचेच म्हणून येत, अशी दुसरी सुद्धा येते माझ्या याच्यावर. हा 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 खूप छान आहे ना ताई. हो म्हणजे आपली सेवा प्रत्येक देवाला पोहोचती, सगळ्या एका ठिकाणी जाती सेवा आपण स्वामीची केली ना. हो 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 स्वामी म्हणजे प्रत्येकाचा अवतार आहे स्वामीचा. महादेवात बी आहे, सगळे पूर्ण देवात स्वामीचा अवतार आहे. हो 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 खूप लक्ष्मीची आता त्याच्यात ते सांगते ना तुम्ही प्रत्येक सेवा करा. आपण आता मी फोन मध्येच ऐकते ती सेवा घेतात ना केंद्रे दादा ते. हो 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 ते आपल्याला हनुमान चालीसा सांगत्या, अशी सेवा सांगत्या. मग ते काय थोडंच म्हणते तुम्ही स्वामीचीच करा म्हणून. नाही 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 हो ना कोणत्या पण देवांचे सांगतात. हो एक दिवस मी त्या ताईला फोन लागला होता माझा, सुनीता ताई राजपूत. हा त्यांना केलता एक अनुभव असा थोडक्यातच केलता मी पूर्ण. असं थोडं पूर्ण सांगून केलता. ते म्हणजे माझ्याकडे फोटो टाका पण ते काय झालं त्यांच्याकडे मी ती करून पाहिलं व्हॉट्सअपला ना, ते काही माझे फोटो गेले नाही त्यांना. तर त्यांना तिकून करायला लागतं तेव्हा ते फोटो जाते ती. ते एकदा असं सहज लावून पाहिलं लागून गेला. त्या ताईला पण मग सांगितलं होतं ताईला, म्हटलं तुम्हाला लागलं नाही. मी आता शिवांगी ताईला लावलाच म्हणलं फोन. मग त्यांना केले म्हणलं माझे 2-3 अनुभव शेअर. ते म्हणे चांगलंय म्हणे स्वामीचे आल्या ते झालं. हा म्हणजे असं इतकं बारीक न सांगितलं, फक्त सांगितलं होतं म्हणजे ते व्हिडिओ मोठा होता मग. हो 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 नाही खूप सुंदर अनुभव आहे ताई, शेअर करते मी. हो चालेल चला. श्री स्वामी. माझा तो मोठा अनुभव येऊ द्या मग मी तो सांगेल. हो हो नक्की येणार की हो ताई. तुम्ही एवढं सेवा वगैरे करताय, मनापासून कर्म करताय,
हो. तो पण अनुभव येणार की. पण त्यांना पण सांगा थोडंसं, तुम्ही पण करा म्हणा नामस्मरण वगैरे. हा त्या सांगते मी त्यांना की मला ताई माझा स्वभाव असा आहे, असं बाहेर जर आपण घराच्या बाहेर पाऊल टाकलं आणि कोणाचं जर वाईट दिसलं का माझ्या अशा अंतःकरणात वेदना होतात त्या. हो ना, हो तो ते होऊन जातं आपोआपच. मन शुद्ध असतं ना. हो ना, असं वाटतं स्वामी आता तुम्ही यांच्यासाठी बी काहीतरी करा. पण मग ते काय होतं आपण करतो मागतो स्वामीला, पण मग आता स्वामीची काही इच्छा असं स्वामी तसं तू करते, पण मग त्यांनी सुद्धा करायला पाहिजे ना. हो पण तसंच असतं ना, ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसारच प्रत्येकाला भेटतं ना हो ताई. हो. मग त्याच्यामुळे आपण मस्त मागतो, पण ते खुश होतात ना की बाबा आपला भक्त असा आहे की तो दुसऱ्यांसाठी पण मोकळ्या मनाने प्रार्थना करतो आहे. त्याच्यामुळे ते भरभरून देत असतात आपल्या भक्तांना. आणि मला तर असं वाटतं मी स्वामीला जर संकल्प करून सेवा जर केली ना, आम्ही दोघं पण चांगले होऊन जाऊ. अरे वा. मग मला भरोसा आहे ना स्वामीवर. हो ना, मग करून बघा ना ताई, उलट किती छान होतं. नाही मग मी अजून स्वामी पुढे अजून संकल्प केलाच नाही ना, तर माझ्या मिस्टरला बरं होऊ द्या आणि मला बरं होऊ द्या. हा हा हा. असे मला तर 100% माझा भरोसा आहे. मी जर आज संकल्प केला आणि स्वामी पुढे बसले हा. आणि ती संकल्प सेवा केली ना, तर आम्ही बरोबर 100% चांगले होऊन जाऊ. अरे वा. मग पण मग माझं कसं आहे ताई, मग मी तुम्हाला सांगते मी माझं स्वतःच नाही मानत स्वामी पुढे घरं ना, हो. मी अशी बाहेरचीच घरं नाही स्वामीला सांगत. नाही छान आहे ना, पण ताई आपण दुसऱ्यासाठी मागितलं की स्वामी मग खुश होणार ना अजूनच. आता स्वामींना माहितीच आहे ना, आता मी आता स्वामीचं भक्त जर दुसऱ्यासाठी सेवा करतो, मग त्याच्यासाठी स्वामी काही उभे राहणार नाही, काय करणारच आहे ना. हो, लगेच स्वामी म्हणणार. मग स्वामींना पण वाटणार ना की बघा माझा भक्त दुसऱ्यांसाठी मागतोय, स्वतःसाठी नाही. मग स्वामी आपोआपच देऊन टाकतात ताई. मग तेच आहे माझं पूर्ण भरोसा आहे 100% स्वामीवर ना. त्याच्यामुळे म्हणजे आपली तोपर्यंत आपली भोग संपते ना. हो 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 हो. आपला बी भोग राहतो ना. आपल्याला जर आता जे आपल्याला बिमारी ते लागले तर आपला भोग असून देवाच लागली ना ती. हो, मग तुम्ही सांगा देवांना आता श्रीकृष्ण आहे, श्रीराम आहेत, विठ्ठल आहेत. त्यांनी त्यांचे भोग भोगले. आपण तर कोण मग सांगा, ते देव असून त्यांनी त्रास काढला. हो मग स्वामी मला दिवशी जेव्हा इच्छा असेल स्वामीची त्या दिवशी मी स्वामीला संकल्प करून सेवा करेन आमच्यासाठी. स्वामीची इच्छा असेल त्या दिवशी स्वामी मला खूप सांगते. कारण स्वामीच करून घेणारे आहेत ना ताई. हो तोपर्यंत आमचा भोग आम्ही भोगून घेणारे आहोत. खूप छान आहे. लवकर भोग तुमचा संपल ताई. तुम्ही अगदी दोघंही व्यवस्थित व्हाल स्वामींच्या कृपेने. हो ते एक ताई मी आता स्वामीला दररोजचं ताट राहतं माझं जेवणाचं. हा मग स्वामीला ताट दिलं का आम्ही आता तीनच समजा आम्ही घरात स्वामी, माझे मिस्टर आणि मी आम्ही 3 व्यक्ती राहतो घरामध्ये जेवण करायला. हा आणि मग ते ताट आम्ही घेतो आणि आम्ही दोघं घेतो. मग स्वामीला असं पाणी फिरून ताट ठेवतो, अर्धा 1 तास 10-20 मिनिटं असं ठेवतो. मग ते ताट घेतो आम्ही जेवण करतो. एक दिवस माझे मिस्टर काय म्हणतात ते मी असं टेबल जेवायला ना, त्या टेबलवर ठेवलं होतं ते स्वामी पुढचं आपलं. तर मग मला म्हणे हे अक्कलकोटचा प्रसाद तू घे काही, मला दे काही. आता माझ्या डोक्यात असं थोडं ते झालं, म्हणलं हे अक्कलकोटला कोणी आणलं अक्कलकोटचा प्रसाद. मला असं हे आठवण नाही स्वामी पुढचा प्रसाद म्हणून बरं का. ते मला डायरेक्ट बोलले अक्कलकोटचा प्रसाद तू पण घे मला पण दे म्हणे. अरे वा. हो आता मी म्हटलं कोणीतरी बाहेर गेला असं अक्कलकोटला आणि तो प्रसाद आणून दिला घरामध्ये. म्हणजे मी म्हणलं द्या. ताई त्यांच्या मार्फत तुम्हाला संकेत दिला की अक्कलकोट मध्ये पण तुम्ही जो दाखवला ना स्वामींना प्रसाद, तोच अक्कलकोट मध्ये स्वामींना कोणीतरी दाखवला असेल प्रसाद. त्याच्यामुळे मिस्टरांनी तुम्हाला तसं म्हणजे स्वामी कोणाच्या तरी मार्फत काहीतरी संकेत देतात. हो तर मग मी काय म्हटलं त्यांना द्या म्हणलं. मला वाटलं आता स्वामीचा प्रसाद असून काहीतरी असं मुरमुरे असतील, पेढा असेल काहीतरी असेल कोणतरी आणून दिला. मग मी म्हणलं द्या. तर त्यांनी ते माझ्याकडे लोटलं ना, ते स्वामी पुढचं ताट ते वाढून दिलेलं होतं मी. ते मग माझ्या डोक्यात इतकं अचंब झाला तुम्हाला काय सांगू. मी बघा आपले स्वामी अक्कलकोट झालं म्हणलं आपले देवघरात. हो ना हो ना. नाही खूप सुंदर स्वामी अनुभव देतात हो ताई. आणि तुम्हाला पण किती सुंदर सुंदर अनुभव दिलात बघा बरं स्वामींनी. हो खूप सुंदर आहे ताई. मी शेअर करते. हो मी ताई ते फोटो पाठवते त्याच्यामध्ये तुम्ही टाकून द्या तुम्ही. हो हो चालेल. व्हिडिओ बनवताना ठेवते मी, तुम्ही पाठवा. हो चालेल. आणि पुढच्या अनुभवापर्यंत मुलाला नातवाला सांगा तुमच्या फोटो काढायला, स्वामींचं चित्र काढायला. हा नाही लवकरच काढाल तो.
तर मला म्हणे तू म्हणलं रविवारी तू सुट्टी राहते ना त्या दिवशी काढ म्हणलं तू रविवारी. हां हां हां. बरं 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 चालेल. हा काढेल म्हणजे. हां हां हां. चालेल चालेल. चला अनुभव शेअर करते मी. हा श्री स्वामी समर्थ ताई. हां. श्री स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या ताईंचे अनुभव खूप सुंदर होते. स्वामींच्या सेवेमध्ये आले की स्वामी असे सुंदर सुंदर अनुभव आपल्या भक्तांना नेहमी देत असतात आणि आपल्या भक्तांच्या आयुष्यामध्ये चमत्कार हे खूप करत असतात. तर खरोखरच या ताईंचा अनुभव खूप गोड आणि सुंदर होता. मला तर खूप आवडलेला आहे. तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. तुम्हाला जर स्वामींचा अनुभव एखादा आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. कारण जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अनुभव तर अजून नवीन नवीन देतातच. त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकून खूप लोकांना मदत देखील होते. किंवा एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये तुमचा अनुभव ऐकून जर आला तर याचे पुण्य देखील तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. तर तुम्ही आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे त्या चॅनलचं ध्येय देखील एकच आहे, ते म्हणजेच भक्त आणि भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. प्रत्येकावरती स्वामींची कृपा ही झालीच पाहिजे आणि त्यासाठी तुम्हा सर्वांना आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि श्री स्वामी समर्थांचं नेहमी नामस्मरण करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.